रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे राधे श्याम सीताराम जय हनुमान. बघा आता आमचे सगळे सहकारी चाललेले आहेत. हा जो रोड आहे महाराज, हा रोड बरेला आहे. हा बरेला रोड आहे, जिल्हा रायसेन आहे. बघा सकाळी आमचा गुलाबी थंडीमध्ये प्रवास चालू झालेला आहे. आता 7 वाजले. बघा या बरेल रोडला आलो आहे. काही सकाळी 6:30 वाजता प्रस्थान झालं मांगरोल आश्रमातून. खूप छान अशी व्यवस्था झाली. तिथं नर्मदा पुराण चालू आहे. नर्मदा जयंती उत्सव आता सध्या चालू झाले. आता 4था दिवस होता. पागला होता मार्च. यही रुको बाबा जी, यही रुको, लेकिन कुछ नाही बोलता. नर्मदे हार बोलना फिर काय आहे, आपल्याकडे शब्द नाही राहत बोलायला. पुढे जायचं म्हणायचं नाही, राहायचं म्हणायचं नाही, फक्त नर्मदे हार बोलायचं. कारण त्यांचा प्रेम भाव खूप आगळा वेगळा आहे महाराज. नर्मदा परिक्रमा पाय करत असताना आजचा 63वा दिवस आहे. खूप छान असा प्रवास चालेल. बघा कलमी वातावरणात प्रवास चालू होतो रोजचा दिवसभर. आज दुपार भोजन आमचं केतुधाणी. बघा ते दंडोत बाबा आहेत, आपल्या आळंदी पंढरीचे वारकरी आहेत. ते नर्मदांच्या सोहळ्याबरोबर असतात पंढरपूरला. नंतर परतीला पण त्यांच्यासोबत येण्याचा आम्हाला सौभाग्य प्राप्त होते. खूप प्रतीक आणि खूप असे छान असा स्वभाव बाबांचा. त्यांनी 2दा नर्मदा परिक्रमा दंडवत केलेले आहेत. ते बी असे का 4 महिन्याच्या 6 महिन्याच्या वर्षाचे नाही, 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाच्या अशा 2दा त्यांनी केलेलं. बघा नर्मदा मायाच्या तटावर खूप असं शरीर त्यांनी जिजावलेलं आहे. मोठी साधना केलेली, मोठं तप आहे. आणि शांकरी आश्रम आहे, त्या आश्रमाचं नाव शांकरी आश्रम आहे. केतुधान गाव आहे. माया तटावर आहे. उचल तटाने चालताना आज दुपारा बाबांचे दर्शन होते. संध्याकाळी आमचा विश्रांती बोरास बघा मादुर्गा आश्रम आहे. तिथं खूप छान असा दिवसभराचा प्रवास आहे. 29 किलोमीटरचा अंतर आहे जवळजवळ. आजचा दिवस सगळ्यांना मंगळ आनंदाचा जाऊ मा नर्मदाची प्रार्थना. बघा छोटे मोठे आश्रम आहे इथं. मोठ्याला अशा प्रकारे नर्मदा माया तटावर खूप अशी सेवा आहे. आणि हे नर्मदा मायाच्या वाटेवर हे आश्रम आहे. हो खूप छान आहे. आता आमचे सहकारी पुढे गेलेले आहेत. बघा हे दादा सेवा करतात. आता ते 2 किलोमीटर आलेलो आहे आम्ही मांगरोल. बघा हे खूप अशी सेवा आहे. गुलाबी थंडीमध्ये गुलाबी नाश्ता आहे. बघा हे आता हे भाजीवडा आहे, जिलेबी गरम गरम सगळे आमचे सहकारी बसलेले. बघा देखो बघा नर्मदे हार. बघा हे सगळे आता भाजीवाड्यावर जिलेबी कुदलेले. बघा हे नर्मदे हार. बघा हे जाधव ताई आहे, हे आमचे जाधव बाबा आहे, गुले ताई आहे, DR सर आहे. आणि हा थंडीमध्ये नाश्ता बरं का 7 वाजता. बघा हा भाजीवाडा गरम गरम जिलेबी नर्मदे हार वडा नर्मदे हार. बघा हे सेवा यांची. हे शाहगंज आहे, बोलू थोडं अलीगंज नर्मदे हार. बघा हे सेवा करतात खूप असे मनोभावाने आणि प्रेमाने खाऊ घालतात. बघा माईका तटे अलीगंज गाव. आणि ही खास परिक्रमा करते व्यवस्था इथे अन्नक्षेत्र आहे, महानर्मदा अन्नक्षेत्र आहे. कौन सा गाव आहे बाबाजी? अच्छा ना तहसील बरेली जिल्हा रायसेन. हो किती साल सेवा आहे बाबाजी? अच्छा हे महानर्मदा अन्नक्षेत्र आहे, आश्रम आहे. बघा मैयाचा तट आहे खूप छान. नर्मदा मैयाच्या तटाने आज दिवसभरचा प्रवास आहे. दुपार भोजन केतुदान, संध्याकाळी विश्रांती बोरास. बघा आज आता वाजले 8:30. आता मैयाच्या तटाने खूप अशा प्रकारे छान रस्ता आहे. रामकृष्ण हरी वागचोरी ताई आहे, या गोलक ताई आहे, या शिंदे ताई आहे, आणि जाधव ताई आहे, गुले ताई आहे. नर्मदे हार त्या जाधव ताई म्हणतात. बघा जाधव ताई म्हणतात 1 डझनभर माणसं आहे. माणसं नाही 1 डझन मग केळं नाही, 1 डझनभर माणसं नाही. सगळे नर्मदा परिक्रमावासी आहेत आणि खूप नर्मदा माया खूप छान असा प्रवास करून घेऊन राहिले प्रत्येकाकडून. कृष्ण हरी नर्मदे हार. बघा चालला आता तटाने प्रवास चाललेला आहे. गोरक्षाया आदेश हे शाह अलीगंज आहे. आणि आता दिवसभराचा प्रवास हा माया तटाने. बघा खूप छान असा अलीगंजचा घाट आहे. माई तटाने हा रस्ता आहे. चला हे बघा हो साल सेवा करते बाबाजी. माई के तट्टे जी कौन सा गाव है? ये सिमनी. हाँ मोनी महाराज जी का मंदिर है ऊपर. छान. क्या क्या सेवा करते बाबाजी? ये जो पोहा है. अच्छा पोहा घ्या हो, घ्या थोडा पोहा घ्या. सुदाम्याचे पोहे. नर्मदा मैयाचं तट आहे आणि खूप छान असं हे स्थान आहे नर्मदा मैयाचं पवित्र असा या तीर्थावर. बघा हे बाबा पोह्याची सेवा करतायत. घ्या थोडे पोहे घ्या. नर्मदे हार. बघा त्याच्यात शेंगदाणे पोहे घ्या हो बाबा घ्या. रामकृष्ण हरी नर्मदे हार. बघा नर्मदा परिक्रमा पायी करत असताना आजचा 63वा दिवस आहे. आज 23 जानेवारी 2026 आहे. 25 तारखेला नर्मदा जयंती. बघा नर्मदा जयंतीच्या तुम्हाला सगळ्यांना यूट्यूबवर संप्रदाय प्रवास चॅनल पाहत आहेत त्यांना सगळ्यांना नर्मदा जयंतीच्या शुभेच्छा. नर्मदे हार. बघा तुम्हाला उत्तर तटाने जे परिक्रमावासी चालले त्यांचं मी तुम्हाला झूम करून दाखवतो. बघा हा आहे ना उत्तर तटाने प्रवास आहे. हा खूप छान असा प्रवास आहे. वागचोरी ताई चला, गोलक ताई चला, पंढरपूर बाबा की जय. मच्छिंदर गोरक्षाया आदेश. बघा आणि हा जो प्रवास चालू आहे हा सगळा नर्मदा मायाच्या कृपेवर चालू आहे. नर्मदा मायाची कृपा आहे म्हणूनच पाय चालतात, हात चालतात, डोळे पाहतात, कान ऐकतात, सगळं काही इंद्रिय त्याच्या
मैयाच्या सत्तेने चालतात. म्हणून तुम्हाला संदेश आहे का नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना नर्मदा मैया विश्वास, नर्मदा मैया भाव आणि श्रद्धा जर असेल तर नर्मदा मैयाची परिक्रमा होते. खूप जरी लोक म्हणत असले कठीण तर अगदी सोपी व्हायची असेल तर आपल्या मुखामध्ये नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हा नामाचा उच्चार अशा प्रकारे पाहिजे. बघा उत्तर तटाने सुद्धा आम्ही चालत असताना दक्षिण तटाने लोक आता चालत आहेत. तुम्हाला मग झूम करून दाखवलेले. आणि आता त्यांची आली एक 20-21 दिवसात परिक्रमा त्यांची पूर्ण होती ओंकारेश्वरला. इथून 20 दिवस लागत आहेत. हर बघा विस्तीर्ण पात्र एकदम नर्मदा मैयाचं. हर नर्मदे असा हा शेतातून फक्त रस्ता आहे. बघा आमचे सगळे सहकारी चाललेले. बघा नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर. बघा नर्मदा मैयाचं रूप. हर हर नर्मदे हर. हे गाठे गावागावात घाट बांधलेले आणि खूप छान असा नर्मदा मैयाचा तट आहे. सगळे परिक्रमाशी चाललेले आहेत आमचे. तर बघा नर्मदा परिक्रमा मार्ग आहे आणि माझ्या तटाने केतदान 4 किलोमीटर आहे. 12 गावातून चाललेले आम्ही सगळे सहकारी आमचे सगळे. चला नर्मदे हर. हर हर नर्मदे. खूप छान प्रवास झालेला आज थंडीचा. आणि बघा हे 12 गाव आहे केतदानला आता 4 किलोमीटर राहिलेले. चलो मच्छिंदर गोरख आहे मच्छिंदर गोरक्षाया आदेश. नर्मदा खूप छान असं प्रवास करून घेऊन राहिलेले. खूप नर्मदा मैयाच्या तटाने 12 गाव आहे. 4 नाश्ता होणार आम्हा नर्मदा मैया तट नर्मदा मैया तटाने चालायचं आहे. गावातून काही तटाने काही आहे रस्ते आहेत. आणि बघा हे सगळा नर्मदा परिक्रमा वाचन करता सगळा किनारे रस्ता बोलते म्हातारा. हे किनारे बोलो. आणि खूप नर्मदा मैयाचं आज साक्षात दर्शन. नर्मदा मैया हे पाणी नाही ते खास हे आशुतोष भगवान दिसतंय या जलमध्ये. आशुतोष भगवान आहे हा भोलेनाथ आहे. आणि खूप छान असा या ठिकाणी मैया प्रवास. आज 63वा दिवस आहे पायी नर्मदा परिक्रमा करत असताना. हर हर नर्मदे हर नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हर हर नर्मदे हर हर नर्मदे. मा नर्मदा मैया की जय. उत्तर तटाने चालत असताना कितीदान 4 किलोमीटर राहिले. 12 कला. खूप छान असे गाव आहेत आणि खूप छान असा प्रवास चालू आहे. बघा 10 वाजलेले सकाळचे. बघा खूप छान आश्रम आहे नर्मदा मैया तटावर. सकाळचे आता 11 वाजलेले आहेत. बघा हे नर्मदे हर करतात. खूप आदराने बोलवत आहेत. नर्मदे हर नर्मदे हर. हे गाव कोणचं बाबाजी? हे गाव कोणचा? कुनिया. हा तहसील जिल्हा रायसेन. बघा खूप छान असा नर्मदा मैया तटावर आश्रम आहे. आणि बाबा हे चहाची सेवा आहे. बघा हे खूप छान असा गावठा प्युअर गाईचा दुधाचा चहा आहे. आणि खूप आदराने या ठिकाणी इथं बोलवत आहेत. नर्मदा परिक्रमा सेवा करतात. चहा बिस्किट की नाश्ता आहे. नर्मदे उठा बाबा नर्मदे. आजी फिटले माझे कोडे बहुत दिवसाचे साकडे कोण दाटले पुढे परवर साकडे. होय दंडोत बाबा आहे. आणि खूप छान असा त्यांच्या आश्रम. आम्ही खूप आनंद झाला त्यांना भेटून मला. आज 63वा दिवस आहे आणि सकाळीच नर्मदा मैयाला विनंती केली होती की बाबांचं आज दर्शन व्हावं. कारण खूप त्यांना काही कामानिमित्त बाहेर जावं लागतं. परंतु आज बघा त्यांचं दर्शन झालेलं आहे. बघा नर्मदे हर. हे पंढरीचे वारकरी आळंदी पंढरीचे. आणि बघा त्यांच्या समेत आम्हाला परतीला आम्ही आनंद घेत येतो. हे आमच्या समेत जाधव बाबा आहेत. दंडोत बाबा आहे. यांनी 2दा नर्मदा परिक्रमा दंडोत केलेले. 3 वर्ष 3 महिने 13 दिवसाचे असे 2दा केलेले. आणि बघा हे आमचा सगळा संगमेर ग्रुप आहे. जवळजवळ 8 दिवसात म्हणून कामना नर्मदा मैयाला विनंती होती की बाबांचं आज दर्शन व्हावा. आणि बघा आज बाबांचं दर्शन झाले. खूप आज धन्य आज दिन झाले. संतांचे दर्शन. आळंदी पंढरीचे वारकरी आहेत. नर्मदा परिक्रमा वासियांची खूप सेवा करतात बाबा. बघा बोला बाबा थोडे 1-2 मिनिटं. हे सेवा मैयाची आणि वारकऱ्यांची शिवाय ज्ञानोबरायची काय करत दर्शन होते सर. मैया दर्शन होतं. वारकऱ्यांचे दर्शन सेवा होती त्यांची. आम्ही धन्य आहे तुम्ही संतांचे दर्शन होतं. रामकृष्ण हरी. परतीला पण असतात बाबा. त्यांच्याबरोबर आम्हाला येण्याचं सौभाग्य लागतं. आळंदी पंढरीचे वारकरी येते. हर हर नर्मदे हर. बघा गंगूरवाडी दादाजी रामकुटी अन्नक्षेत्र दुधी संगम या. आणि बघा आम्ही तीर्थ उर्वे होता. हे तीर्थ आहे मा नर्मदा दुधी संगम. बघा आमचे जाधव बाबा आहे. या ताई आहे नर्मदे हर कल्याणच्या ताई आहे. खूप छान ते आमच्या बरोबर चालत आहेत. नारायण सर आहे. आणि बघा हे परेकर बाबा आहे. वागचोरे ताई गोलप ताई आहे. चला शिंदे दादा शिंदे ताई आहे. शिंदे बाबा आहे. बघा आता दुपारचे 3:30 वाजलेले आहेत. आम्ही गंगूरवाडी दादाजी बाबाजीचा आग्रह चहा पिऊन जा. आणि मी तुम्हाला आता दुधी संगम दाखवतो. बघा हो नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बघा नर्मदे हर बाबा. हे दुधी संगम आहे. मा नर्मदा दुधी संगम आहे. बघा हो खूप छान असा या उत्तर तटातून चालताना हे संगम आम्हाला दिसतात. मा नर्मदा दुधी संगम तुम्हाला झूम करून दाखवलेलं आहे.
हे आता ह्या दुधी संगम पासून हो. हे तर इकडला बघितलं नाही हो. ही नरसिंगपूर लागलं ही उस्मानाबाद जिल्हा हो हे बाबा आहेत आमच्या बरोबर चाललेत आता हे फलटणचे बाबा आहे बघा खूप छान असं या ठिकाणी संगमावर हे घुंगरवाले दादाजीचा आश्रम आहे हो नर्मदे यार रामकृष्ण हरी नर्मदे यार हे नर्मदे यार बघा हे उड्या गाव आहे अन्नक्षेत्र आहे पितृछाया या नावानं बघा हे आमचे सगळे नर्मदा परिक्रमा आज दिवसभर खूप नर्मदा या ठिकाणी प्रवास होता आणि आता 5 वाजलेले तर बोरास इथून 5 किलोमीटर आहे म्हणून आज आमचा इथं मुक्काम आहे जवळजवळ सकाळपासून 30 किलोमीटर पायी प्रवास झालेला आहे बोल बाबा नर्मदा गाव का क्या स्थान है उड़िया गांव है हाँ। बोरास से 5 किलोमीटर पहले अच्छा नर्मदा तहसील कौन सा है तहसील उदयपुरा है जिला जिला रायसेन मध्य प्रदेश कौन सा स्थान है ये राजराजेश्वरी मातेश्वरी का मंदिर है हाँ। 10 महाविद्याओं का मंदिर है सिद्धनाथ के नाम से स्थान फेमस बघा इथं खूप छान असं राजराजेश्वरी मंदिर आहे आणि खूप छान असं स्थान आहे नर्मदा माया तटावर उतरताना चालताना लगो अंतर आज सकाळी मांगलोर ते उड्या 30 किलोमीटर अंतर झालेलं आहे आता पुढं 5 किलोमीटर जाऊ शकणार नाही आता 5 वाजलेले म्हणून आज इथं विश्रांती आमची उड्या गावात त्रिपुरा सुंदरी महाराज राजेश्वरी माता आहे आणि आज हे उड्या गाव आहे या उड्या गावामध्ये या मातेचं दर्शन आम्हाला आज मिळालेलं आहे खूप असं दिवसभराचा प्रवास 30 किलोमीटर झालेला आहे पुढं बोरास 5 किलोमीटर राहिलं होतं परंतु आमचं तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं म्हणून आज मातेचं दर्शन आणि आश्रमात मुक्कामी आजचा 63वा